आज आपण आलेलो आहोत सैनिक टाकळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. मित्रांनो, हे आहे विनायकदादांचे छोटेसे बोकड पालन. आपल्या ऊस शेतीला जोडधंदा म्हणून ते हा व्यवसाय करतात आणि ह्या व्यवसायातून ते साधारण 1 एकर शेतीतून जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं उत्पन्न कमवत आहे. तुम्ही खाटकांना देऊन तुम्हाला हे परवडते का? खाटकांना देऊन तर काही 100% धंदा हा परवडतोय. आता मी तुम्हाला सांगलोय ना, मी 3000 ते 4000 ची पिल्ली आणून 4 महिने मी जर का आपण व्यवस्थेनं सांभाळलं तर 9 ते 10 हजार रुपयाला मी मॅक्झिमम पिल्ली आम्ही विकतोय. बकरीला 1 वर्ष सांभाळण्यापेक्षा तुम्ही त्या 1 वर्षामध्ये तुम्ही 2 लाख काढू शकता ना. बरं. तुम्हाला बकरी मध्ये समजा तुम्ही 5000चं पिल्लू आणला आणि तुम्ही बकरीला किती पैसे दिले? 15000 ते 16000 येते. बरं. तुम्ही 2 लाख काढता तुम्हाला 9-18 रुपये येणार नाही का पिल्ली. तरुणांना एक विनंती आहे, तुम्ही एकदम सामान्य जर का शेतकरी असाल तर तुमच्या इकडे जर काही 2 एकर शेती असेल तर आपल्याला एक 5 एकर शेती पाहिजे किंवा 10 एकर शेती पाहिजे ही अपेक्षा न ठेवता 2 एकर शेती जर का असेल तर ती 2 एकर शेती करून तुम्ही हे 10 जर का बोकड पालन जर का केला तर तुम्हाला वर्षाकाठी 1 एकराचं उत्पन्न ह्या बोकड पालनातून निघू शकतं.